आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. मोतियानगर जनकल्याणकारी समिती, मोतियानगर रहिवासी विकास संघ आणि मोतियानगर समन्वय समिती, आम्ही तिन्ही संघटना आज आपल्या समोर आमचे विषय मांडत आहोत. आम्हाला महत्त्वाचा भाग आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मोतियानगर 1, 2, 3 हा प्रकल्प 143 एकरचा आहे आणि त्या प्रकल्पामध्ये आत्ताच सीएनडीची नियुक्ती करून त्यांना पुनर्विकासाची गती देण्याकरिता आहे. आमचं सर्वांचं मत एक आहे, आमच्या कमिटीचंच आणि आमच्या सर्व रहिवाशांचं, की तातडीने गतिमान होणं गरजेचं आहे विकासाला. जे अडचणी आहेत त्या अडचणीला आम्ही पार पाडून आम्हाला आमचा विकास लवकरात लवकर हवा. खास करून आज हा प्रकल्प जो होत आहे याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की माडा आमच्यासोबत समन्वय साधून आज हा प्रकल्पाला मार्गी लावत आहे. विकासक हा फक्त अदानी करून आहे, त्यांचा फक्त विकास करणं हा त्यांचा हेतू आहे. पण आमचं जे काही गोष्टी आहेत म्हणजे आमच्या एरियाच्या बद्दल असेल, आमच्या कॉर्पसच्या बद्दल असेल, आमच्या मूलभूत सुविधांच्या बद्दल असेल, या सर्व वाटाघाटी आम्हाला माडांच्या सोबत आमच्या समन्वय घडत आहे. वारंवार आम्ही हे म्हणतो की आम्हाला जे आज हे विकास होत आहे, खास करून कोर्टाचा जो आदेश होता 17 ऑक्टोबर, त्यानंतर 6 मार्च 2025 आणि 28 जुलै 2025 सुप्रीम कोर्टच्या आदेशानंतर आम्ही सर्वांनी ठरवलं की आम्हाला माडासोबत समन्वय घडून आज विकासाला आम्ही गती देणं गरजेचं आहे. कारण आम्ही स्वतःहूनच कोर्टात आम्ही हमी भरली होती की आम्ही विकासाला आम्ही प्रावधान देणार, कारण आमची घरं काही तोडण्याची याचिका दाखल झाली होती. ती घरं न तुटायला पाहिजेत म्हणून आम्ही त्यांना कोर्टामध्ये आम्ही म्हटलं की डेव्हलपमेंट आम्ही तयार आहोत आणि डेव्हलपमेंट आम्हाला हवा आहे. आता डेव्हलपमेंट आम्हाला हवा आहे हे ॲक्च्युली DCPR 33(5) चालू आहे ना. DCPR 33(5) जो 2034चा आहे, ॲज पर कोर्ट ऑर्डरमध्ये 2.2 क्लॉज प्रमाणे डेव्हलपमेंट होत आहे. त्याच्यामध्ये म्हाडा ही सर्वस्वी जबाबदारी म्हाडाची असणार आहे आणि म्हाडा हा प्रकल्प करत आहे. आता काही गोष्टी अशा आहेत की आम्हाला डेव्हलपमेंट कशासाठी हवा आहे. बेसिकली आज आमच्या मूलभूत गोष्टी ज्या आहेत मोतियानगरमध्ये, वॉटर लॉगिंग म्हणजे पाणी जे भरतंय सकल भाग असल्या कारणाने दर वर्षाला आमच्याकडे पाणी भरतं. आत्ताच पाणी भरलं, त्याच्यामध्ये आमचं एका व्यक्तीचं दुर्दैवीय दुःखद निधन झालं त्यांचं लेप्टोपायरोसिसमुळे. तर ह्या गोष्टी आमच्या घरामध्ये कॉक्रोचेस आणि उंदरं फार धुमाकूळ करत असतात आणि त्याच्यामध्ये लाईटचं एक सफोकेशन भरपूर आहे की व्हेंटिलेशन नाही आहे. किचनमध्ये जेव्हा आमचं हे होतं तर त्याच्यामध्ये धूर जाण्यासाठी व त्याला व्हेंटिलेशन प्रॉपर नाही. या सर्व बाबी आम्हाला आज गरजेचं आहे की बाजूला आम्ही बघतोय सर्व कॉलनीज फार सुंदर प्रकारे डेव्हलप होत आहेत आणि चांगली त्यांची राहणसर होत आहे. तर आमच्या पण लोकांचे, आमच्या पण युवा पिढींचा विचार हे आहे की आमच्या पण लोकांनी चांगल्या घरामध्ये जाणं गरजेचं आहे आणि ते लवकर आम्ही जर साथ दिली तर ते चांगल्या प्रकारे आम्ही घरं जाऊ शकतो. तर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही मंडळी मुद्दामून खोडसरपणा करतायत आणि मुद्दामून हेतुपुरस्सर त्यांचा काहीतरी हेतू आहे. त्या हेतूमध्ये मी म्हणेन की काही कमर्शियल लोक आहेत ज्यांना फार मोठं भाडं मिळतंय आणि त्यांना ते प्रकल्प नको हवा आहे आणि अशी मंडळी जाणबुजून आमचा प्रकल्प रोखण्याचं काम करत आहे. पण आमचा प्रकल्प आम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो की 90% लोक ही प्रकल्पासोबत आहे आणि माडासोबत आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. कारण काय, आताच जेव्हा महाविकास आघाडी होती, पहिलं आम्हाला 1200 फूट देत होते, मग महाविकास आघाडीने आम्हाला 1600 स्क्वेअर फीटचं बिल्टअप बनवलं. आम्ही त्याच्यामध्ये संतुष्ट नव्हतो. आम्ही ती लढाई लढत होतो की आम्हाला बिल्टअप हा शब्द रद्द करायला पाहिजे. तर ह्या महायुती सरकारने, मुख्यमंत्र्यांनी खास करून आम्हाला ते कार्पेट केलं, 1600 कार्पेट केलं. कार्पेट केल्यामुळे माडाला एकंदरीत 5,60,000 स्क्वेअर फीट गमवावं लागलेलं आहे. आम्हाला ते मिळालं, यश आम्हाला तो प्राप्त झालाय. सरकारचा आम्ही धन्यवाद करतो त्या गोष्टीसाठी की सरकारने आम्हाला याच्यामध्ये 1600 कार्पेट केल्याचं आम्ही मुख्यमंत्रीचे धन्यवाद करतो. आणि खास करून त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे वाटाघाटी करतोय माडासोबत, माडा बरोबर नेगोसिएशन आमचे सर्व मुद्द्यांवरती सुरू आहे आणि माडाला आम्ही रिक्वेस्ट केलं होतं की प्रकल्प जसं जयस्वाल सरांनी दाखवलं, काही अपुरी लोकांनी तिकडे गोंधळ घातला. ते गोंधळ घातल्यामुळे सर्वांना कळालं नाही प्रोजेक्ट काय एक्झॅक्टली आहे. तर आम्ही जयस्वाल सरांना रिक्वेस्ट केली होती की आम्हाला सर्व लोकांना हे ब्रोशर
हे पोचले पाहिजे. तर ब्रोशर आम्हाला त्यांनी प्राप्त दिले आणि आम्ही ते लोकांपर्यंत प्रत्येक घरोघरी आम्ही ते पोहोचवलंय. लोकांना फार आनंद झाला, त्यांनी घरं बघून फार त्यांना बरं वाटलेलं आहे आणि त्यांचं मत एकच आहे की लवकरात लवकर प्रकल्प व्हावा. तर हेतू एकच आहे की आमच्या लोकांना काही लोक अडवण्याचा प्रयत्न करतात. तर मी आपल्या ह्या प्रेस पत्रकार बंधूंशी विनंती पण करीन की आमची बाजू प्रखरपणे मांडावी. ही मंडळी काही गोष्ट कोर्टात पण जाण्याचं नाटक करतील, काही मंडळी जाणूनबुजून सर्व लोकप्रतिनिधींना आणून आमच्या इकडे काही गडबड करण्याचे प्रयत्न करतात. जे सिद्धार्थनगरमध्ये काही भरपूर लोकप्रतिनिधी आल्यामुळे सिद्धार्थनगरचा प्रकल्प रखडला, तो आम्हाला इकडे रखडायचा नाही आहे. आज एवढं चांगल्या प्रकारे माडा आमच्यासोबत कार्य करते. आम्ही एक त्यांना छोटीशी मागणी केली की आमच्या लोकांचं जे हस्तांतरित आहे ते लोकांचं सक्सेशनची जी गोष्टी आहेत त्या सक्सेशनला फार वेळ लागतं. त्यांना 1.5 लाख ते 1.25 लाख किंवा जे पैसे लागत आहेत ते पैसे कमी करण्याकरिता आम्हाला त्यांनी मदत करावी. ती रिलीज डीडच्या माध्यमातून ते एक्सेप्ट करून त्यांचे ट्रान्सफर करण्यात यावी अशी ती म्हाडाने ती एक्सेप्ट केली आणि ताबडतोब त्यांनी आता सूचना दिल्यात की रिलीज डीडची पण ताबडतोब अंमलबजावणी करून लोकांची हस्तांतरित करण्यात यावी. म्हाडा आज चांगल्या प्रकारे आज आमच्यावर समन्वय घडवते. आजपर्यंत कधीच कुठल्या प्रकल्पामध्ये म्हाडाने प्रेझेंटेशन केलं नव्हतं, कुठल्याही प्रकल्पात ब्रोशर वाटले नाही. आज आम्ही त्यांना विनंती करतो आणि आमच्या विनंतीला ते मान ठेवतात, त्यांचा आम्ही आभारी आहोत आणि त्याच प्रकारे आमचं समन्वय घडत आहे. आज हा प्रकल्प मी सांगू इच्छितो की 36,000 करोडवरनं आज हा प्रकल्प एकंदरीत 1 लाख करोडवरती प्रोजेक्ट गेलेला आहे आणि सर्वांचं काय त्याच्यामध्ये जास्त नजर आहे की हा प्रकल्प कसं घडवू नाही शकत हा लोक खास करून प्रयत्न करत आहेत. पण आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की लोकांना हा विकास हवा आहे आणि त्याच्यामध्ये कोणी येऊ शकणार नाही. किती अडचण निर्माण केली तर लोक हा विकासाच्या बाजूने असणार आहेत. हा एक मोठी गोष्ट आहे आणि आमच्या सर्वांचं हा एक ठाम मत आहे की तातडीने लवकरात लवकर त्याला गती द्यावी आणि लवकरात लवकर लोकांचा विकास करून घ्यावा. हा आमचा एक महत्त्वाचा भाग आहे. पत्रकार बंधूंनो, माझ्या मुलांनो आणि वरिष्ठांनो, सर्वांना नमस्कार. मी जनकल्याणकारी समितीची अध्यक्ष आहे. 1987 पासून म्हाडाबरोबर मी आणि आमची सर्व समितीचे पदाधिकारी डिस्कस करत आहोत. प्रत्येक वेळेस काही अडचण आली तर म्हाडाकडेच जावं लागायचं आमचं, कारण ह्या वसाहती म्हाडाच्या आहे आणि आम्हाला साबुसिद्धी रोड, सांताक्रोज ह्या ठिकाणावरून आम्हाला स्थलांतर केलं होतं 1960. त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी ह्या कॉलेजचं उद्घाटन केलं होतं आणि असं करता 1987 पासून आम्ही म्हाडाकडे कशासाठी, कारण आम्हाला 12% व्याज लागलं होतं आणि तो व्याज 12% का म्हणून तो कमी करण्यासाठी त्यावेळेस एकनाथ गायकवाड मंत्री होते, त्यांना आम्ही आणलं आणि आम्ही म्हटलं की लोकांना ते घरं मिळाले, ते घराच्या बदली घरं मिळाले आणि 12% व्याज का म्हणून कशामुळे लावलंय, पाण्याचा टॅक्स आणि भाडा आम्ही भरतोयच. मग ते कमी करण्यासाठी त्यांनी चांगला प्रयत्न केला आणि त्याच्यावर 60% आणला. लोकांचं 60% व्याजून आणलं. हे एकनाथ त्यावेळेस मंत्री आपले एकनाथ गायकवाड साहेबांनी केलं देते आणि असं करतात. नंतर आम्हाला 400 भाडा म्हणाले लावलं. का म्हणून आम्ही त्या कॉलनीमध्ये आम्ही सर्व सुधारणा करतो आणि तुम्ही 400 का लावलं, ते लावण्यासाठी नवाब मलिक साहेबांनी पण मदत केली. असे असता आम्ही फाईट करत चाललोय. पण ज्यावेळेस मंजुळा कायदेने कोर्टामध्ये याचिका केली, दाखल केली, त्यावेळेस तिने चक्क असं लिहिलं की मोतीनगरचं जे डेव्हलपमेंट झालंय, वरचं जे अनाथरूज बांधलं गेलं आहे त्याचं डेमोल्युशन हवं. आम्ही लोक खावले, आम्ही नंतर कोर्टामध्ये धाव घेतलीच आणि त्यामध्ये ज्या याचिकेमध्ये तिने लिहिलं होतं की जर डेव्हलपमेंटला जे लोक तयार नसतील तर ते डेमोल्युशन व्हावं, पुढे मागे बांधलं. आम्ही त्यावेळेस लिहून दिलं कोर्टामध्ये की पूर्ण जनता मोतीनगर 1, 2, 3ची डेव्हलपमेंट तयार आहे, तुम्ही डेमोल्युशन करू नका. म्हणून की त्यावेळेस ते थांबलं. असं होता पुढे गौरवाने सांगितलंच
त्यावर लढतो कोर्टामध्ये आम्ही, कारण रिडेव्हलपमेंटची वार्ता होती. पण आम्हाला घर कसे काही देणार, कारण सिद्धार्थनगर बाजूचं होतं आणि ते आता 17-18 वर्ष झाली. त्याच्यामध्ये एक बंधू बसलेला आहे ते, आम्ही बघितलं डोळ्याने, आणि काही लोक जिवंत बघायला नाही. पण असा हा कोर्टामध्ये आम्ही याचिका आमची जी होती त्यावेळेस आम्ही बोललो की सिद्धार्थनगर आमचा मोतीनगर व्हायला नाही पाहिजे. त्याचे तुम्ही आम्हाला काय देणार आहात, म्हाडानेच विकास करावा हे आमची म्हणणं होतं. पण म्हाडाकडे तेवढा पैसा नव्हता, म्हणून त्याने बोलतात ना जॉईंटला अदानीला घेतलं. येऊ दे, आम्हाला काही त्याचा प्रश्न येत नाही का अदानी आले करतील, पण म्हाडाने सर्व जबाबदारी घेतले, त्यामुळे आम्ही मान्य केलं. गौरवने सांगितलं आम्हाला बिल्टअप दिलं, ते कार्पेट केलं. आणि ते जास्त करून म्हाडाचं ते जसवंत साहेबांनी हेच जास्त करून काम केलं. मी धन्य होते ते जसवंत साहेबांना, कारण 1600 जे कार्पेट केलं ते मुख्यमंत्र्याकडे जाऊन त्याने आमच्या समितीच्या तिन्ही समितीचं त्या लेटरवर मान्यता घेऊन आले की 1600 कार्पेट. मी धन्यवाद देते जसवंत साहेबांना, म्हाडाच्या अधिकाऱ्यांना. पण आज आपण बसलात, मी एकच विनंती करते आपल्याला की आमचं रिडेव्हलपमेंट चांगलं व्हावं, लोकांना लवकरात लवकर चांगली घरं मिळावी. आज 1987 तुम्ही लढतच आले, प्रत्येक वेळेला म्हाडा काही करायला आली तिथे तर लढाई फक्त त्यांना माहिती आहे लढतच नाही लोकांसाठी. पण आज लढते मी, त्यांना चांगली घरं आम्हाला मिळावी त्यासाठी आमच्या सर्व समिती एकत्र आलो आणि लढतो. एक समिती नाही बाजूला ती, तरी आम्ही रिक्वेस्ट केली तुम्ही या सर्वांनी मिळून करू. पण काही आमचं त्याचा फरक पडला नाही. 90% लोक तयार झाले आहेत, कारण विकास पाहिजे, पाणी येते, लोकांच्या घरामध्ये पाणी जाते. आज काही होतं, काही लोक सांगतील तुम्हाला आणि बोलतायत की आम्हाला चांगल्या घरामध्ये जायचं, मग आम्ही कोण अडवणार? आमचा हक्क काय, लोकांच्या बरोबर जाण्याचाच आमचा प्रयत्न आहे. आणि ते आम्ही आपल्या वतीने, म्हाडाच्या वतीने, मुख्यमंत्र्यांच्या वतीने सर्व आहेत ते आम्हाला आमची घरं चांगली मिळावी आणि लवकरात लवकर मिळावी यासाठी. मोतीनगर ही कॉलनी 1961 ला बनलेली आहे. त्याच्या एक म्हाडाची एक प्रांत कॉलनी म्हणून होती. आज जवळजवळ 65 वर्षानंतर तिकडे म्हणजे सगळ्या आजूबाजूला पुनर्विकास झालेला आहे. फक्त राहिला आहे फक्त त्यामध्ये मोतीनगर आम्ही राहिलो आहोत. चारही बाजूला बिल्डिंगी झालेल्या आहेत. मध्ये बशी असते तशी आपली परिस्थिती आहे. पूर्ण पावसाळ्यामध्ये घरामध्ये 5-5, 6-6 फूट पाणी भरतं. ड्रेनेजची सगळी वाट लागलेली आहे तिकडे त्या एरियामध्ये. मैदान असतात ती आहेत मैदानं, पण ती सगळी दलदलमध्ये असतात. लोकांचा आरोग्याचा तिकडे प्रश्न नेहमी निर्माण होतो. आणि आता ज्या वेळेला 1961 ला लोकांना ही घरं मिळाली त्या घराचे आज 2-2, 3-3 म्हणजे फॅमिलीमध्ये रूपांतर झाले आहेत. घरं वाढली आहेत, म्हणजे फॅमिली वाढली आहे. त्याच्यामुळे 2-2 भाऊ, त्यांची मुलं, त्यामुळे हे जे जुनं घर होतं ते कमी पडतं. त्याच्यामुळे आम्हाला आमचा म्हणजे पुनर्विकास झालाच पाहिजे. चांगली घरं मिळाली पाहिजे, चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी आम्ही गेली 2013 पासून प्रयत्न करतो. आणि आता कुठे म्हाडाबरोबर आमच्या बोलणी चालू आहे. त्याच्यामध्ये काही जी लोक आहेत की हे विरोध करायला बघतात की यांना विकास नको आहे. मोतीनगरमध्ये अनेक इन्व्हेस्टर आहेत की त्यांचे 10-12 खोल्या आहेत, खालती वरती बांधून ठेवलेले आहेत. त्यांना लाखो रुपयाचं भाडं मिळतं आणि ते राहत नाही. ते त्यांना म्हणजे त्या भौगोलिक परिस्थितीचा काही हे नाही, फक्त भाडं मिळणं हे त्याचं हे आहे. हेच लोक ह्या विकास समिती जी आहे त्यांना देणग्या देतात आणि हे करतात. ही जी समिती आहे, ही लोक आहेत, ही इन्व्हेस्टरच्या हिताची गोष्ट करून मोतीनगरचे मूळ रहिवासी आहे त्यांना म्हणजे विकासापासून अडवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. आम्हाला म्हणजे ते हे चालू आहे. ह्या समितीचं म्हणणं आहे की बिल्डर नको, म्हाडा नको, तर मग पुनर्विकास कोण करणार? पुनर्विकास झाला पाहिजे ना. एवढे 3700 लोक आहेत, त्याचा पुनर्विकास कोण करणार? तर असं आहे म्हणजे हे सांगताना यांच्या नावामध्ये विकास आहे, पण अप्रत्यक्षपणे हे लोक विकासाला विरोध करत आहेत.
आमचं म्हणजे आणि त्याची विकासाची पद्धत काय आहे की 2400 पाहिजे, 3000 पाहिजे, अवाजवी मागण्या मागतात. अवाजवी मागण्या केल्यावरती म्हणजे हा अप्रत्यक्षपणे विकासाला विरोध आहे ना, ज्या मागण्या कधी मान्यच होतात ना. त्याच्यामुळे आता आम्ही जी साहित्य चाललं की लोक आम्ही एकत्र होऊन आमची जे आता आम्ही म्हाडाची पुस्तकं वाटली, म्हणजे म्हाडाने आणि त्या विद्यापीठी सीडीएन कंपनी तरी वाटली. आम्ही त्यांच्याबरोबर होतो, आम्ही घराघरामध्ये पोहोचतो, घरातल्या म्हणजे लोकांशी त्यांची काय भावना आहेत त्या जाणून घेतल्या. लोकांना विकास हवा आहे, लोकांना 1600 कार्पेटमध्ये पण लोक तयार आहेत, पण कोण सांगतो 2400 पिणार आहे गप बसा, कोण सांगतो 3000. त्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. आता ह्या गोष्टी म्हणजे आता खूप पुढे गेलेल्या आहेत, लोकांना पण कळायला लागलं आहे, पण तरी म्हणजे कुठे विकासामध्ये संभ्रम करून खिंड काढण्याचा प्रयत्न करतायत. आणि आमचं एकच म्हणणं होतं की इथे सिद्धार्थनगर होतं, ते पत्राचं आपण तुम्ही ऐकलं असेल, तिकडे अनेक राजकीय पक्ष नेते लोक सगळ्यांनी मिळून त्या गेली 18 वर्ष त्याची पुनर्विकासाची वाट केली. आम्ही आमच्या ह्या 3 समिती कसं आहे की इथे कोणताही राजकीय पक्ष आणला नाही पाहिजे. आमच्या लोकांचा हे आहे तो आम्हीच घडवणार, आम्हीच करणार. त्याच्यामुळे आतापर्यंत आम्ही कधीच कोणत्याही राजकीय पक्षाला हे नाही केलं. सगळे ज्या समित्या आहेत त्या कुठच्या ना कुठच्या पक्षाच्या विचाराचं आहे, तरी पण आम्ही हे केलं नाही. आता ही परत हे लोक गेल्या आठवड्यामध्ये वर्षाताईंना त्यांनी घेऊन आले आणि हे केलं. आता ह्याच्यामध्ये हे राजकारण आणण्याचा प्रयत्न चालला आहे. माझी आमच्या लोकांना नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या लोकांच्या जे विकासाला खिंड घालतात ह्यांच्या सांगण्याला तुम्ही बळी पडू नका. आपल्याला विकास करायचा, आपण सगळ्यांनी मिळून विकास करूया. आणि तुमच्या मार्फत आम्ही म्हाडाला पण सांगतो की तुम्ही जो प्लॅन केला हे केला आहे ते लवकरात लवकर अंमलात आणा. आणि आमच्या त्यात काही मागण्या आहेत, तुम्ही जे माहिती पुस्तक पाठवलं आहे आम्ही सगळ्या गोष्टी मान्य नाहीत. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, कॉर्पस फंड, लेआउट कसं पाहिजे, पार्किंगच्या, ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही चर्चा चालू केली आहे. त्याच्याबरोबर आम्हाला असं वाटतं की आम्ही पण एक पोल फुट टाकतोय, म्हाडा पण आमच्याबरोबर येऊन त्या पण मागण्या आमच्या मान्य होतील. आणि सर्वात मोठी गोष्ट आमचा जो मुद्दा होता मेन की टू की म्हणजे घराच्या बदली आमच्या घर तोडणार न तोडता आम्हाला ज्या मोकळ्या जागेमध्ये घर बांधून द्यायचं, तो पण प्रस्ताव त्यांनी मान्य केलेला आहे. त्याच्यामुळे लोकांनी जी मनामध्ये भीती आहे की काय होईल, हे होईल, ते होईल, काही न हे करता लोकांनी पण सगळ्यांनी मिळून या पुनर्विकासाला मदत करावी. म्हाडाने सुद्धा लवकरात लवकर करावा. हीच एवढं सांगतो तुम्हाला मी. जय जय महाराज. मोतीलाल नगरचा पुनर्विकास हा लवकरात लवकर व्हावा, सॉफ्ट व्हावा, कसल्याही प्रकारचा गडबड गोंधळ होऊ नये अशा प्रकारचे प्रयत्न आमच्या तिन्ही समित्यांच्या म्हाडाबरोबर आमचं समन्वय सुरू आहे की हा प्रकल्प कसा चांगला होईल आणि लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या तिन्ही समित्या त्यासाठी जागरूक आहेत. आत्ताच आम्ही सर्व मोतीलाल नगरच्या 3750 घरांना एक ब्रोशर म्हाडाच्या वतीनं आलेलं होतं. ते म्हाडाचे कर्मचारी ते वाटत होते आणि आम्ही फक्त सोबत फिरत होतो. परंतु या दरम्यान एक गोष्ट लक्षात आली की कोणीही त्याला विरोध केला नाही की आम्हाला ते पत्रक नको. जवळजवळ 90 ते 95% लोकांनी ते पत्रक घेतलं, सह्या दिल्या, मोबाईल नंबर दिले, आपला चाळ नंबर, रूम नंबर दिला. याचा अर्थ असा आहे स्पष्टपणे की मोतीलाल नगरच्या लोकांना आता पुनर्विकास हवा. काही लोक त्याला विरोध करतायत. विरोध करण्याचं कारण या ठिकाणी माझ्या सहकार्याने सांगितलेलं आहे. आता त्या ब्रोशरमध्ये देखील ज्या गोष्टी नमूद आहेत त्या आम्हाला या तिन्ही समित्यांना मान्य आहेत असं बिलकुल नाही. त्या ठिकाणी प्रामुख्याने एक मुद्दा जो कळीचा मुद्दा आहे सगळ्या मोतीलाल नगरकरांच्या दृष्टीनं, तो म्हणजे 2 लाख रुपये कॉर्पस फंड इतकी तुटपुंजी रक्कम या कॉर्पस फंडासाठी दिलेली आहे. आता आपण जर असं बघायला गेलं तर जे 1600 कार्पेटचे घरं म्हणजे 800 फुटाचे 2 घरं आम्हाला म्हाडाच्या वतीनं देण्यात येणार आहे. आणि त्याचा जर आपण मेंटेनन्स बघितला तर तो साधारणपणे 15,000 अधिक असणार आहे. तर आम्ही हा खर्च कसा भरू
हे आम्हाला शक्य नाही आणि म्हणून आम्ही 25 लाख रुपये कॉर्पस फंड मिळाला पाहिजे, आमची ही मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही लढत आहोत. त्याचबरोबर हा विकास, त्याचबरोबर कार पार्किंगचा एक मुद्दा आहे. आम्हाला 1600 कार्पेटचं घर आहे आणि एकच पार्किंग त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलेली आहे. आमचं म्हणणं असं आहे, महानगरपालिकेच्या नॉर्म्स प्रमाणे 500 फुटाला एक कार पार्किंग असते, तर आमचं 1600 फुटाचं घर आहे. आम्हाला 3 मिळायला पाहिजे, पण आम्ही किमान 2 मागतोय. या 2 पार्किंग आम्हाला मिळाल्या पाहिजेत, ही देखील आमची मागणी आहे. अशा साध्या सोप्या मागण्या आहेत, परंतु त्या रहिवाशांच्या हिताच्या आहेत आणि त्या हितासाठी आम्ही बांधील आहोत आणि म्हणून आमचा संघर्ष सुरू आहे. आणि ते हेतू जसं संतोषने म्हटलं की काही कमर्शियल लोकांचा हेतू आहे, त्यांना 3-3, 4-4 माळे त्यांनी बनवलेले आहे आणि त्यांना ते भाडं आहे 5 ते 7 लाख रुपये, 8 लाख रुपये मिळत आहे. आणि तिकडे जे कंपन्या एस्टॅब्लिश केल्या, जे आमचं रेसिडेन्शियल पर्पज होतं, ते रेसिडेन्शियल पर्पज सोडून ते पुरं कमर्शियल हब सारखं केलेलं आहे, जे चुकीचं आहे. जी 52 लोक आहेत, ही 52 लोक जाणून बुजून हे रोडा आणण्याचा प्रयत्न करत आहे की त्यांना फक्त डेव्हलपमेंट नाही पाहिजे, त्यांना कुठलंही कोणी आहो, मग तिकडे अंबानी येऊ, तिकडे खोबरे येऊ, या कोणी आला, त्यांना ते डेव्हलपमेंट नाही पाहिजे, कारण त्यांचं ते व्यवस्थित त्यांचं भाडं त्यांना मिळतं आहे. त्यासाठी त्या लोकांचा विरोध खास करून आहे. ते 2400 वगैरे हे काही चुकीचे मागणे आहेत, जे कोर्टामध्ये जेव्हा त्याला संधी दिली होती जजनी बोलण्याची, तेव्हा ते बोलले नाहीत कोर्टासमोर आणि मांडलं. त्याचा आम्ही सांगितलं की खास करून इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की पाणी भरतं. आज जे पाणी भरतं आमच्याकडे, वॉटर लॉगिंग दर वर्षाला 3 ते 4 वेळा आमच्याकडे पाणी भरतं, घरात पाणी घुसतं लोकांच्या, आणि ते फर्निचर, त्यांना रोगराई, त्यांना डेंग्यू, मलेरिया, आमचा लेप्टोपायरोसिसने आता या गेल्या महिन्यात आमचा व्यक्ती वारलेला आहे. त्यांचं नाव आम्ही सांगेन, सोळंकी त्यांचं आडनाव आहे. ते फार दुःखद आहे. यंग व्यक्ती जर अशा गोष्टीमुळे जात आहेत, तर आम्हाला विकास हा गरजेचा, भले ते किती विरोध करत असतील, ते त्यांना आम्ही समजून काढण्याचा प्रयत्न केले, पण ते मुळातच त्यांना हेतू एकच आहे की त्यांचं काहीतरी धागे दोरे त्यांच्याबरोबर जमलेले आहेत त्या इन्व्हेस्टर्स लोकांबरोबर, आणि त्यांचे हित जपण्याकरिता ते लोक काम करत आहेत. पण 90% पब्लिक आहे ना, ही 90% अबाव जर सह्या घेणार, तर मी सांगेन की आपल्याला मोजके 40, 50, 60, 70 लोकच सह्या नाही करते. 3700 पैकी हे 3600 लोक सह्या करून मोकळे होतील, कारण सर्वांना हा विकास हवा आहे. त्यामध्ये कमर्शियली बंधू आहेत, त्यांनाही विकास हवा. कोर्टामध्ये किंवा कोर्टामध्ये आदेश हे क्लिअर होते की अपॉइंटमेंट ऑफ डेव्हलपर होता, आणि आम्ही त्याच्यामध्ये एक होतं की आमची घरं तुटली नाही पाहिजे, आणि आम्ही त्याच्यामध्ये हमी दिली आहे की डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. कोणी जाणून बुजून जर हा रोखण्याचं काम करत असेल, तर त्याचं उत्तर आम्ही पत्रकार बंधू आणि आज या माध्यमातून मी जजला पण बोलेन की अशा लोकांना जे जाणून बुजून जे नाटक करतात, त्यांना तुम्ही योग्य ती पेनल्टी लावा. जे अडचणी निर्माण करतात, जेव्हा सर्व प्रकल्प व्यवस्थितपणे पार पडणारे, सर्वांनी हमी दिली आहे कोर्टामध्ये की आम्ही डेव्हलपमेंटचा विरोध नाही करणार. सर्वांनी जी विरोध करणारी आहे तिनेही हमी दिलेली आहे कोर्टामध्ये की ते विरोध करणार नाही डेव्हलपमेंटच्या. तशा ऑर्डरमध्ये स्पेसिफाईड आहे 17 ऑक्टोबर 2013च्या आणि 6 मार्च 2025च्या, आणि सुप्रीम कोर्टच्या याच्यामध्ये पण नमूद आहे की कोणत्याही प्रकारचा आम्ही डेव्हलपमेंटला विरोध करणार. ती मंडळी जर करणार तर आम्ही त्याच्यावरती इंटरव्ह्यू होणार, त्यांना आम्ही हे बोलणार की लोक तयार आहेत, तुम्ही आमचं डेव्हलपमेंट रोखू नाही शकत. आम्ही ऑलरेडी सुप्रीम कोर्टात जाऊन आलोय. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाची ऑर्डर मेंटेन केली, त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टात परत जाऊन काय होईल, आम्ही विरोध करतो, लोकांसाठी विरोध करतो. पण एक स्टेजला आम्ही असं आलो की बाबा आता आम्हाला कळलं की बाबा हे कोर्ट कचेरीतून काय होणार नाही, तर म्हाडाशी आणि विकासाशी सुसंवाद साधून आपल्याला आपल्या पत्रात काय जास्तीचं काढून घ्यायचं, ह्या उद्देशाने आम्ही विकासाला पुढे आलो. टेंडर जे रद्द करायचं ते जे बोलताय, कोणी असं बोलत असतील, मला त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की एवढा मोठा जो प्रकल्प आहे, खास करून मी म्हणेन की 36,000 कोटी हा जो लागणारा लागत आहे, हे सहजपणे उभं राहू शकत नाही. आज आमची जी आज प्लॅनमध्ये आम्हाला 44 स्टोरेज बिल्डिंग प्लस 6 पोडियम आहे, 50 माळीची बिल्डिंग आमची बनणार आहे. आम्हाला कॉर्पस वगैरे मेंटेन सर्व काय आम्हाला सुखसुविधा, अशी कुठलीही प्लॅनमध्ये असं नाही आहे की आम्हाला सर्व काय आहे त्याच्यामध्ये. पण ते जे टेंडरच्या बद्दल जाणार असतील, काय गोष्टी करणार असतील, तर त्या बघा टेंडर एकदम बरोबर आहे. त्यांनी उलट आम्हाला, मी सांगतो, त्यांनी गॅरंटी पण त्यांनी 500 करोडची दिलेली आहे. तर आम्हाला
टेंडरच्या बद्दल जे अपॉइंटमेंट ऑफ बिल्डर आहे त्याच्याबद्दल तर कोर्टानेच बोललं की म्हाडाकडे पैसे नाही आहेत. म्हाडाकडे पैसे नसल्या कारणाने आज ते अदानी ग्रुपला दिले. अदानीकडे एक स्पेशालिटी पण स्किल पण आहे त्यांच्याकडे. चांगल्या प्रकारे बिल्डिंग बनवायचं, एवढा पैसा लावून एवढं सर्व काम करायचं. आम्ही एकही रुपया देणार नाही आहोत. आणि जर टेंडर ते काही गोष्टीसाठी बोलत असतील ते फारच दुर्भाग्य आहे की टेंडर प्रॉपर आहे. टेंडरमध्ये कुठेही चुका नाही. त्याच्यामध्ये सर्वस्वी अधिकार म्हाडाकडे आहे. अदानी फक्त बिल्डिंग बांधणार आहे, म्हाडा आमच्याशी ॲग्रीमेंट करणार, म्हाडा आम्हाला सर्व गोष्टी देणार आहे. इवन काही घरं आमच्या इकडे जर खड्डा एक्स्कॅव्हेशन केल्यानंतर पडायची भीती असेल तर त्या लोकांनाही भाडा वगैरे किंवा शिफ्टिंग हे म्हाडाच देणार आहे. हे असं आहे की म्हाडाचे अधिकारी जे आज आमच्या सांगण्यावरनं आम्ही त्यांना विनंती केली होती जयस्वाल सरांना की आपण स्वतःहून येऊन प्रेझेंटेशन द्यावा. आणि त्यांना हेही विनंती केलं, सर गरज आहे की एकही राजकीय पक्ष मंचावरती नको, म्हाडाने रहिवाशांबरोबर संवाद साधावा आणि आमची मतही ऐकून घ्यावी. हा असा विषय. बघा, आमच्या खासदारांना चुकीच्या माहिती दिल्या. आमच्या खासदारांकडे माहिती असा ब्रोशर जे आम्ही दिले त्या ब्रोशरमध्ये काही वाटप होत आहे अशा चुकीच्या काय काय गोष्टी आहेत. खासदार स्वतःनीच आमचं GR बनवलंय. त्यात 1600 बिल्टअपचं GR बनवण्यामध्ये आमच्या खासदार आमची सरकारच होती. आज आम्ही त्या सरकारच्या वरनं आम्हाला या सरकारने कार्पेट केलं, आम्हाला त्यांचं धन्यवाद करणं भाग आहे. आणि त्या ताई तिकडे येऊन जे प्रकल्पामध्ये काही बोलत असतील जी लोक आहेत त्या लोक ताईला आणि राहुल गांधींना दोघांना रोज आजही उद्याही शिव्याच घालतायत. म्हणून ताईंनी ज्यांच्यावर बसल्या होत्या त्या फार योग्य नव्हत्या असं आमचं मत होतं. लोक रहिवाशांच्या विरोधात होत्या त्या लोकांचं. चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना भेटलेलो आहे, आम्ही त्यांना समजवलंय, सर्व प्रकल्प आम्ही दाखवलं, काय काय होत आहे काय नाही आहे या बाबतीत आम्ही सांगितलं. आम्ही सांगितलं ताई ज्या दिवशी आम्हाला आमची काही गोष्टी म्हाडा मागणी नाही पूर्ण करणार त्या दिवशी तुमची मदत लागणार आहे, जेणेकरून आम्हाला तिकडे आमची जे पूर्ण मागण्या व्हायला पाहिजेत याची तुमची मदत लागणार असं आम्ही त्यांना त्या प्रकारे सांगितले. आणि किती वेळा आम्ही 4 MRCCला भेटलो, त्यांच्या घरी भेटलो आहे, सर्व ठिकाणी आम्ही त्यांची भेट घेतली आहे आणि त्यांना सर्व सांगितले. पण त्यांचा एक हेतू एकच होता की मला अदानीचा विरोध करायचा आहे. पण आम्हाला रहिवाशांचं तसं नाही आहे. आमच्या रहिवाशांना प्रकल्प आज कोणी बनवणार, आम्ही त्याचा विरोध नाही करतो. आज आम्हाला सर्व जे आमच्या मागण्या पूर्ण होत आहेत तर मग आम्ही त्याचा विरोध करण्यामध्ये चुकीचं ठरणार. आणि आज आम्ही म्हाडा आम्हाला सर्व काही देते आहे आणि ऐकते आहे. जसं आपण म्हटलात सर्व आमच्या मागण्याला एक टप्प्याने ते पार पडत आहेत तर मग आम्हाला विरोध करण्याचा उद्देश उरतच नाही. एकर आहे 143 एकर्सचा प्रकल्प आहे. मोदीला 1, 2, 3 आहे, असे 3 आहेत. टोटल 3702 घरं आहेत आणि याच्यामध्ये अजून आहेत की काही 1200 झोपडपट्टी पण आहेत आणि त्या लोकांनाही त्या प्रकल्पामध्ये ऍड केलेलं आहे क्लस्टरमध्ये. बघा असं आहे, एक फर्स्ट फेज मध्ये एकत्रित आम्ही बघू की 2 नंबर आणि 3 नंबर ते एकत्रपणे जाणार आहे. आणि 1 नंबर मध्ये जी 2400 घरं आहेत ती 1200 घरांना पहिलं मिळणार. एक 3 ते 4 वर्षामध्ये यांना एकंदरीत मी तुम्हाला सांगतो ऑलमोस्ट 2500 लोकांना 4 वर्षात घरं मिळणार आहे आणि उर्वरित 1200 लोकांना येणाऱ्या 7 वर्षामध्ये म्हणजे टोटल 7 वर्षामध्ये आम्हाला सर्व लोकांना घरं मिळणार. पण त्यांची घरं तुटणार नाहीये. जी उर्वरित आमचे 1200 लोक राहणार त्यांची घरं तुटणार नाही. त्यांना डायरेक्ट चावीच्या बदले चावी, एक हातात चावी घ्यायची नवीन घराची, जुन्या घराची चावी सोडायची. त्यासाठी आमचं उलट गतिमान होण्यासाठी आहे, विकास जलद गतीने होणं गरजेचं आहे. आणि जे सिद्धार्थनगरचा हाल झालाय कोणाच्यामुळे 4-10 लोकांमुळे आमचा विकास थांबला गेला नाही पाहिजे. म्हाडाने शाश्वत आम्हाला करणं गरजेचं आहे की लवकरात लवकर आमची घरं बनवून आम्हाला चाव्या लवकरात लवकर मिळायला पाहिजेत, हे आमचं म्हणणं. मोतीलाल नगरमध्ये 90% लोक आहेत ना त्यांची घरं तुटली जाणार नाहीत. मग कशा साहेबांना विचारलं की 90% तुमच्यावर राहतं, तर 90% लोक घरं तुटली जाणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांना शाश्वत देणार की बाबा आमचं घर तर आम्ही म्हणजे बिल्डिंग बनेपर्यंत आम्ही आमच्या घरामध्ये आहोत, आम्हाला कोण काढू शकत नाही. उद्या काय झालं प्रॉब्लेम झाला तरी आम्ही आमच्या घरात आहोत. त्याच्यामुळे मी जे साहेब मला विचारलं की 90% लोक घरात न राहणार आहेत ती त्यांना विस्थापित केलं जाणार नाही. त्याच्यामुळे लोकांना शाश्वती आहे आणि आम्हाला पण हे की लवकर व्हावं. की 2013 पासून आमची याचिका सुरू कोर्टामध्ये आणि त्याला प्रोसेस असं झाला की डेव्हलपमेंट पहिलं आम्ही स्वतः म्हटलं
की आम्हाला डेव्हलपमेंट करू शकत नाही, कारण मग सर्वांचे विचार वेगळे, बिल्डर वेगळे येणार आणि त्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणार नाही. म्हणून म्हाडाने स्वतःहून करावा पूर्ण डेव्हलपमेंट, हा आमचा हेतू होता. आणि मग म्हाडाबरोबर जेव्हा म्हाडाने म्हटलं की आमच्याकडे हा प्रकल्प करण्यासाठी एवढा पैसा नाही आहे, तर तो पैसा नाही आहे, तर त्याच्या 36,000 करोड हा जी रक्कम लागणार आहे त्यासाठी त्यांनी टेंडर प्रोसेस केला. आणि टेंडर प्रोसेस प्रमाणे जी बिडिंगमध्ये 2-3 फायनलाइज झाले होते, तर LNT आणि अदानी हे 2 फायनल झाले होते. LNT 6,500 करोडचं काहीतरी होतं आणि यांचं काहीतरी त्याच्यावरचं 8-9 हजाराचं होतं. तर त्याच्यामध्ये बिडिंगमध्ये ते यशस्वी झाले आणि बिडिंग प्रोसेसने ती नियुक्ती झालेली. कोणी सरकार असं कोणी आम्ही नियुक्ती केलंय की कोणी नाही, ते टेंडर प्रोसेसने कम्प्लीट कोर्टाच्या निर्देशात आणूनच झालेले आहेत. कुठलं आम्ही केलेली किंवा सरकारने केलेली नाही, कोर्टाने त्याला हमी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने ओपन टेंडर. आम्ही सर्व रहिवाशीने एक विनंती होती, सिद्धार्थनगरचे हाल आम्ही पाहिले की जे भाडं आणि ते विकासक, त्या सोसायटीने नेमणूक केली होती विकासकाला आणि अशा प्रकारे म्हाडा आता इंटरव्हन करून त्यांनी प्रकल्प हाताळला. आमच्या इकडे ते होऊ नये असे, त्यासाठी म्हाडाने हा प्रकल्प करावा आणि मॅक्झिमम आमच्याकडे मोकळ्या जागा आहे, आमच्याकडे मोकळं मैदान आहे, ती मैदानामध्ये आमची इमारत उभा करून आम्हाला ती द्यावी. कारण ती जर घरं बनली ती आम्हाला डायरेक्ट त्या शिफ्टिंग जाऊ, म्हणून आम्ही ती की टू की हा आमचाच पहिला उद्देश होता आणि ते लोकांना देण्याकरिता म्हाडाने ते मान्य केलेलं, म्हणून ते मैदानातच काम सुरू, त्याने जे फायरिंग पण सुरू केले ते मैदानातच सुरू केले. त्याच्यामध्ये काही बाधित होणार आहे, काही घरं ते 10% घरं ही बाधित होणार आहेत, पण त्याच्याबद्दलही म्हाडा आमच्या सोबत सकारात्मक आहे आणि त्यांना या तर शिफ्टिंग या तर त्यांना भाडं याच्यावरती आमची चर्चा सुरू आहे. ते भाड्याच्या बद्दल आमची जरा वाटाघाटी सुरू आहे, येणाऱ्या काळात ती लवकरात लवकर योग्य लोकांच्या मागणीनुसार होणार.